केला. सिंहाला आपली मदत हवी आहे हे त्या मेंढपालाच्या लक्षात आले. त्याने सिंहाच्या पायातील काटा काढला. सिंह जसा आला होता तसाच तो जंगलाकडे निघून गेला. काही दिवसांपूर्वी राजवाड्यात चोरी झाली होती. वैर आणि द्वेषामुळे काही लोकांनी राजाला मेंढपाल चोर आहे असे खोटे सांगितले होते. त्यानेच राजवाड्यात चोरी केली आहे. मेंढपालाला पकडले. त्याच्या घरात चोरीची कोणतीही वस्तू मिळाली नाही. याने चोरीचा माल लपवून ठेवला आहे असे राजाला वाटले. म्हणून राजाने त्या मेंढपालाला जिवंत सिंहाच्या तोंडी द्या अशी आज्ञा दिली. योगायोगाने मेंढपालाला मारण्यासाठी तोच सिंह पकडला गेला ज्याच्या पायातील काटा त्याने काढला होता. जेव्हा त्या मेंढपालाला सिंहासमोर सोडले तेव्हा त्या सिंहाने त्याला ओळखले. तो सिंह त्या मेंढपालाजवळ येऊन बसला. तो कुत्र्यासारखा शेपूट हलवू लागला. राजाला फार आश्चर्य वाटले. चौकशी केल्यानंतर परोपकारी मेंढपालाशी सिंहाची कृतज्ञता त्याला समजून आली. राजाने मेंढपालाला सोडवून दिले. सिंहासारखा भयानक पशुही आपल्यावर ज्ञाने उपकार केले असतील त्याचे उपकार विसरत नाही. माणूस असूनही जो केलेले उपकार विसरतो तो पशुपेक्षाही हीन असतो.